जवळजवळ 2 किलो जिवंत खेकडा आहे. ती पळून जाऊ नये म्हणून मी त्यांना बकेटमध्ये ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता हे सगळे जिवंत खेकडा आहे. आपण या खेकड्यांपासून छान अशी भाजी बनवणार आहोत. खेकडे असतात त्यांना आपल्याला अशा प्रकारे मोडून घ्यायचं असतं. खूप ताकद लावायला लागते. हे असं मोडून ते आपण हा पोटाचा भाग आहे खेकड्याचा आणि त्याच्यामध्ये बघा हे इतके अंडे सारे अंडे आहेत. या अंड्यांपासून छोटी छोटी खेकडे तयार होतात. दिसतात पिवळ्या पिवळ्या कलरचे अंडे. खरं ते अंडे सुद्धा खूप टेस्टी असतात खायला. बघा आपण ही सगळी खेकडं मोठी मोठी मोडून घेतलेली आहेत. ही सगळी खेकडं मोडून घेतली त्यांचे मोठे मोठे नांगे आहेत. ते खायला अतिशय टेस्टी असतात. त्याच्या आतमध्ये फोडल्यानंतर आपल्याला भरपूर असं खाण्यासाठी असा नरम भाग मिळतो. या छोट्या छोट्या पाकळ्या आहेत त्या आपण बारीक करून घ्यायचे. ते आपण अशा प्रकारे बारीक करून घेऊ. बारीक झाल्यानंतर त्याचा आपल्याला आर घ्यायचा आहे. हा जो चोथा आहे तो चोथा अतिशय कडक असतो. तो आपल्याला खाता येत नाही. त्यामुळे तो फेकून द्यायचा. फक्त त्याचा बारीक आर्क घ्यायचा आहे. आपण जे पाकळ्या होत्या त्या अशा बारीक करून घेतल्या आणि बारीक करून घेतल्यानंतर त्याचा हा जो आर्क आहे हा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. कारण याला खूप छान टेस्ट असते. पण अशा प्रकारे काढून घेऊया. आपण असं हात ठेवूया जेणेकरून हा जो कडक भाग आहे तो खाली जाणार नाही. आपण इथे गाळणीचा पण उपयोग करू शकतो. आपण हे 3दा कुटून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण आरसा जवळजवळ इतका तयार झाला. आता हा जो चोथ्याचा भाग आहे हा चोथ्याचा भाग हा आपल्याला फेकून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे साफ करून घ्यायचे असतात. खरं ही खूप कठीण असतात ओपन करताना. पण तरी आपण थोडीशी ताकद लावू. असं ताकद लावल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो भाग असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. आपण एका वाटीने बाजूला काढून घेऊ कारण याला खूप चव असते. अशा प्रकारे आपण हा जो खराब भाग आहे हा खराब भाग आपण शक्यतो घेत नाही. अशी पूर्ण त्याच्यात टाकायची पूर्ण काढून घ्यायचं आणि फक्त उरलेला एवढा जो भाग आहे तो भाग आपण घ्यायचा. सगळ्यात जास्त टेस्ट असते. आता हा दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे हा पोटाचा जो भाग असतो हा खालचा पोटाचा भाग हा सुद्धा घ्यायचा असतो. तो पण आपल्याला बाजूला ठेवायचा असतो. त्याच्या टोपीमध्ये निघालेला आहे. अशा प्रकारे आपण ही सगळी खेकड्या साफ करून घेतलेली आहे. यासाठी खरं तर खूप मेहनत लागते. हा अतिशय जास्त वेळ खाऊन बनवणारा आयटम आहे. हा त्याच्या टोपीमध्ये निघालेला अतिशय सगळं चविष्ट भाग असतो. खरं तर खेकड्यांचा स्पेसिफिक मसाला नसतो पण त्यासाठी इथे काही मसाले घेतलेले आहेत. हा चिकन मसाला आहे. हा मटन मसाला आहे. त्यानंतर हा काळा मसाला आहे. हा लाल तिखट आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे. हिशोबाप्रमाणे आपण हळद घेतलेली आहे. त्यानंतर थोडी तेजपत्ती घेतलेली आहे आणि इथं थोडासा गरम मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जिरे आहेत. त्यानंतर लवंग आहे. मिरी आहे. असे आपण थोड्या प्रमाणात ते घेतले क्वांटिटीनुसार. जवळ 2 किलो खेकड्यांसाठी हे 4 कांदे भाजून घेतलेत. अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि 3 लसूण कांदे घेतले आहेत मोठ्या मोठ्या. खेकड्यांची क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपण थोडंसं मटेरियल जास्ती वापरतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही आलं लसणाची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊया. तेल चांगलं गरम होऊन जाईल. तेल गरम झाल्यानंतर ही आलं लसणाच्या पेस्ट टाकून घेऊया. ती थोडीशी व्यवस्थित अशी हलवून घेऊया. आलं लसणाची पेस्ट अशी हलवल्यानंतर आपल्याला जर चांगली चव हवी असेल तर आपण काय करूया हे तेजपत्ती आपण टाकून घेऊया. तेजपत्ती टाकल्यानंतर आता हे जे मसाले आहेत याचा अर्क चांगलं त्याच्यामध्ये उतरण्यासाठी आपण हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊ. अशा प्रकारे सगळे मसाले याच्यात टाकले. मसाले टाकल्यानंतर आपण याला व्यवस्थित हलवूया. व्यवस्थित असं हलवून घेऊया. खरं तर या
मसाल्याची भाजण्याची मेहनत खूप महत्त्वाची आहे. ते आपण जर व्यवस्थित भाजले मसाले तर याच्यामध्ये छान असा अर्क उतरतो. बऱ्या प्रमाणात तेल चांगलं गरम असल्यामुळे व्यवस्थित भाजले गेले. आता आपण कांदा आणि लसणाची जी पेस्ट तयार केलेली होती ती आपण याच्यामध्ये टाकूया. कांदा लसणाची पेस्ट ताटामध्ये ठेवलेली होती ती आपण याच्यामध्ये टाकूया. व्यवस्थित टाकूया आणि ते एकदम खरपूस होईपर्यंत व्यवस्थित भाजूया. बघा आपण हा मसाला एकदम मस्त भाजून घेतलेला आहे. हा मसाला भाजल्यानंतर काय ती मसाला भाजण्याची मेहनतच खूप महत्त्वाची असते. अशा प्रकारे आपण हा मसाला एकदम छान भाजून घेतलेला आहे. खरं तर भाजीची क्वांटिटी जास्ती असल्यामुळे आपल्याला मसाल्याचं प्रमाण पण थोडंसं जास्तीच ठेवायचं जेणेकरून भाजीला छान अशी चव येईल. त्यानंतर आपण खेकड्याच्या कवटीमध्ये जो सगळा अर्क होता तो आपण काढलेला आहे तो याच्यात डायरेक्ट टाकूया जेणेकरून त्याची डायरेक्ट टेस्ट उतरते. बघा आपण हा त्याच्यात टाकून घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा याला छानपैकी परतवून घेऊया. असं छान परतवून घ्यायचं कारण हा भाग अतिशय टेस्टी असतो आणि टेस्टी असल्यामुळे तो असं छान परतवून घ्यायचा. बऱ्या प्रमाणात छान मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण आता हे जे खेकडं तयार करून ठेवलेली आहे बघा ही छान खेकडं तयार करून ठेवलेली आहे की आपण आता सगळी अशी याच्यात टाकूया. आपल्याला एक आनंद घेण्यासाठी आपण हे थोड्याशा पाकड्या नांगे वगैरे ठेवलेले आहेत ते पण आपण असे टाकूया. बघा हे आत्ता जे सगळं टाकलं हे छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं याला छान असं मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घेऊ. बघा बरं असा छान वास सुटलाय त्याचा. तोंडाला पाणी सुटलंय खरं तर. थोडंसं खाली लागतंय. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आणि आता जे छोटे छोटे भाग होते त्याच्यापासून हे जे अर्क काढले खरं तर हा आपला रस्सासुद्धा आपण त्याचा रस्साचा सुद्धा उपयोग करू शकतो. अशा प्रकारे हा पूर्ण सगळा टाकून द्यायचा. असं पूर्ण टाकायचा. थोडासा माझ्याकडनं जाड भाग आलेला आहे तो आपण बाजूला करून घेऊया जेणेकरून तो कचकच करणार आहे. असं पूर्ण टाकून घेऊया. पूर्ण हा जाड भाग आहे ना हा कचकच करेल त्याच्यामुळे आपण हा त्याच्यात टाकूया. फक्त पाणी टाकूया आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घेऊया. खरं तर आपल्याला थोडंसं आणखी पाणी त्यामध्ये वाढवावं लागेल कारण आपण त्याच्यात पाणी ॲड केलेलंच नाही. बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं. जरा वेळ आपण याला असंच झाकण ठेवून थोडंसं वाफ भरूया त्याच्यामध्ये. बघा छान प्रकारे अशी वाफ भरलेली आहे. वाफ भरल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ना थोडंसं भाजलेलं हरभऱ्याचं पीठ टाकायचं आहे. भाजलेलं हरभऱ्याचं पिठामुळे काय होईल की ती भाजी जी आहे ना ती फुटणार नाही. थोडंसं ॲड करूया. त्यानंतर थोडंसं परत एकदा मिक्स करून घेतो. परत कशी घट्ट भाजी झाली. आता हा घट्टपणा आपल्याला हे गरम करून घेतलेलं पाणी आपण मिक्स करणार आहोत. पाणी मिक्स केल्यानंतर पाणी पूर्ण गरम केलेलं पाणी आपण याच्यात मिक्स केलं. आणि जर पाणी कमी पडलं असेल तर परत थोडंसं पाणी या वाटल्यानंतर आता हे झाल्यानंतर परत भाजी सारखी हलवत राहायची असते. बघा कशी घट्ट भाजी झाली. छान असा वास सुटला भाजी. आता जरा वेळ फक्त भाजी हलवत राहायची म्हणजे भाजी फुटत नाही. भाजीची क्वांटिटी जास्ती असल्यामुळे आपण त्याच प्रकारे आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये सगळे मसाले वगैरे वापरलेले आहेत.
आता आपण भाजीवरती झाकण ठेवून ते बघूया आता. वा, छान उपी फुटली बघा. बारीक चिरलेली कोथिंबीर छान अशी सर्व करू. आता बघूया आपण त्याला छान तरी पण आली. थोडं सगळ्या गॅस बंद करून बघूया आपल्याला तरी दिसतं कशी छान तरी पण आली. छान भाजी तयार झाली. अशा प्रकारे आपण ही छान भाजी तयार केली. आपण नंतर त्याचा आस्वाद घेऊ.